नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक या ठिकाणी लाडकी बहिणीच्या पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेले आहे अशी न्यूज सर्व टीव्ही चॅनेलला होती, परंतु याबाबत स्वतः या ठिकाणी एकात्मिक बाल विकास विभागाने याच्यावरती परिपत्रक काढलेले आहे आणि काही बदल झालेले आहेत की नाही याच्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी डिटेल्समध्ये त्यांनी न्यूजवाल्यांनी सांगितले होते, की 5 एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांना याचा लाभ घेता येणार नाही. कुटुंबातील 2च महिलांना याचा लाभ भेटणार. सोबतच निवृत्तीचे वेतन म्हणजे जे रिटायरमेंटचे पेमेंट घेतात, ज्या घरात घेत असेल त्यांना त्या महिलांना भेटणार नाही. कुटुंबाचे जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांनाही भेटणार नाही किंवा 4 चाकी असेल त्यांनाही भेटणार नाही. अशा प्रकारची न्यूज व्हायरल होत होती. परंतु जी सत्यता काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जे एकात्मिक बाल विकास विभाग आहे ते महाराष्ट्राचे या ठिकाणी एकात्मिक बाल विकास विभागाअंतर्गत ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना राबविली जाते. तर यातून परिपत्रक त्यांनी बघू शकता 10 तारखेला प्रसिद्ध केलेले आहे. तर त्यांनी काय म्हटलेले आहे तुम्ही बघू शकता. विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हटलेले आहे. उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. म्हणजे बदल झालेले आहेत की नाही याच्याबद्दल कार्यालयाकडे विचारले जात आहे. तर त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्य स्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कोणताही बदल करण्यात आलेले नाही. सर्वांना पैसे भेटणार आहेत. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. म्हणजे अशाच प्रकारे जी.आर मार्फत कळवण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशनास आणून द्यावी असे स्पष्ट सांगितलेले आहे. यांना सांगायचं एवढंच आहे की कोणत्याही प्रकारचा बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये झालेला नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.